अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 15. अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नम. श्री गुरूंचे वैजनाथ क्षेत्री निरूपण. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, बाळा शिष्या नामधारका, तुझी गुरुचरणी भक्ती पाहून मला अतिशय आनंद होत आहे. खरोखर तू धन्य आहेस. तू मला विचारलेस, श्री गुरु नरसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले, त्याचे कारण ऐक. श्री गुरु वैजनाथ क्षेत्री आले असता त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. अनेक लबाड स्वार्थी लोक आपल्या इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी येऊ लागले. या कलियुगामध्ये अनेक लोक केवळ आपल्या वासनापूर्तीसाठी शिष्यत्व स्वीकारतात. त्यांना आपल्या गुरुपासून ज्ञान नको असते. त्यांना आपल्या वासना पूर्ण करायच्या असतात. पूर्वी परशुरामांनी पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मणांना दिली, पण त्या ब्राह्मणांच्या कामना काही कमी झाल्या नाहीत. अनेक गोष्टी मागण्यासाठी ते येत. त्यांच्या मागण्याला काही अंत नव्हता, म्हणून तर ते गुप्त झाले. विश्वव्यापक परमेश्वर काहीही देऊ शकतो, पण वरदानातही पात्र आणि अपात्रेचा विचार करावाच लागतो. स्वार्थी आणि लबाड लोकांचा उपसर्ग होऊ नये म्हणून श्री गुरु गुप्तपणे राहू लागले. नामधारका, त्यावेळी श्री गुरु आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावून त्यांना म्हणाले, तुम्ही आता भारतभर तीर्थयात्रा करीत फिरा. सर्व तीर्थयात्रा पूर्ण झाल्यावर श्रीशैल पर्वतावर या श्री गुरूंची अशी आज्ञा मिळताच सर्व शिष्यांना अतिशय दुःख झाले. ते श्री गुरूंच्या चरणांना वंदन करून म्हणाले, स्वामी, आम्हाला आपल्या पवित्र चरणी सर्व तीर्थांची प्राप्ती होते. तुमचे चरण सोडून आम्ही कोठे जाणार? श्री गुरु चरणांपाशीच सर्व तीर्थे असतात, असे सर्व वेदशास्त्रे सांगतात. जवळ असलेल्या कल्पवृक्षाचा त्याग करून रानावनामध्ये कशासाठी जावे? त्यावर श्री गुरु म्हणाले, तुम्ही सर्व संन्यासी आहात. जो संन्यासी आहे त्याने एका जागी 5 दिवसांपेक्षा अधिक काळ राहू नये. म्हणून तुम्ही सर्व भ्रमण करा. तुमचे मन स्थिर होईल, मग एका जागी राहावे. त्या तीर्थाटनामध्ये तुम्हाला अधिक ज्ञान मिळावे अशी आमची इच्छा आहे. बहुतधान्य संवत्सरामध्ये श्रीशैल क्षेत्री आम्ही असतो, तेथेच आपली भेट होईल. श्री गुरूने असे सांगितले असता सर्व शिष्य त्यांच्या पाया पडून त्यांना म्हणाले, तुमचे वाक्य आम्हाला परिसा समान आहे. जो आपल्या गुरूची आज्ञा मानित नाही तो भयंकर अशा रवरव नरकात जातो. गुरूंची आज्ञा पाळणे हे शिष्याचे कर्तव्य आहे. म्हणून आम्ही आता तीर्थयात्रा करू. आम्ही कोणकोणत्या क्षेत्री जावे ते कृपा करून आम्हाला सांगा. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही जाऊ. शिष्यांनी असे विचारले असता श्री गुरु प्रसन्न झाले आणि ते त्यांना म्हणाले, तुम्ही सर्वप्रथम काशी क्षेत्री जा. काशी क्षेत्र हे भूखंडातील तीर्थराज आहे. असं सांगून मग त्यांनी गंगा, सरस्वती, यमुना, वरुणा, कुशावर्ती, बिदस्था, शरावती, मरुदता, असेवनी, मधुमती, सूरनदी, चंद्रभागा, रेवती, शरयू, गौतमी, वेदिका, कौशिका, मंदाकिनी, सहस्रवस्त्रा, पूर्णा, बहुधा, वरुणा, वैरोचनी, शून्यहता, नर्मदा, गोदावरी, तुंगभद्रा, भीमा, अमरजा, पाताळगंगा, कावेरी, ताम्रपर्णी, कयमाला, पंचगंगा, मलप्रभा, श्वेतशृंगी या नद्यांच्या तटाकयात्रा कराव्यात. म्हणजे सर्व तीर्थांचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होईल. या नद्यांमध्ये स्नान करून जवळपासची सर्व गावे आणि परिसर पाहावे. प्रत्येक ठिकाणी कृच्छ्रव्रत करावे. श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना गयातीर्थ, रामेश्वर, श्रीरंग, पुष्कर, बद्री, कुरुक्षेत्र, महालय, सेतुबंध, गोकर्ण, कोटीतीर्थ, जगन्नाथपुरी, भीमेश्वर, अयोध्या, मथुरा, द्वारका, कुशातर्पण, कुंभकोण, हरेश्वर, गाणगापूर, नरसिंहतीर्थ, कोल्हापूर, भिल्लवडी, अमरापूर, युगुलाई, पिठापूर, शूर्पालय, शेवाद्री, वृषभाद्री, श्रीशैल इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रांचे महात्म्य सांगून त्यांचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. श्री गुरूंनी अशी आज्ञा केली तेव्हा सर्व शिष्य ती आज्ञा मान्य करून तीर्थयात्रेला गेले. श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. सरस्वती गंगाधर सांगतात,
आता पुढील कथा श्रवण करा, म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील. श्री गुरुचरित्र म्हणजे कामधेनू आहे. त्याचे पठण किंवा श्रवण केले तर चारही पुरुषार्थ साध्य होतात. आणि श्रोतेहो, याचबरोबर श्री गुरुचरित्र ग्रंथातील हा 15वा अध्याय समाप्त होत आहे. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.